आता आपण उगत काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। राजकारणात अजित पवार गटाची दयनीय अवस्था। येत्या विधानसभेला अजित पवारांना वाव मिळेल असं वाटत नाही। अंजली दमानी यांची अजित पवारांवर टीका। किती त्यांची दयनीय स्थिती झाली आता राजकारणात, ना घरके ना घाटके अशी स्थिती आज भाजपने त्यांच्यावर आणून ठेवलेली आहे। येत्या विधानसभेत मला अजित पवारांचं भवितव्य काही वाव मिळेल असं वाटत नाहीये। विधानसभेत महाविकास आघाडी ताकदीने लढणार, संजय राऊतांची प्रतिक्रिया। तर विधानसभेत 180 ते 185 जागा जिंकण्याचा बैठकीत निर्धार, संजय राऊतांची। सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर पाठवा, पुण्यात झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत ठराव, कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी राज्यसभेवर पाठवण्याची मागणी। निवडणुकीत कुठे कमी पडलोय विचारात घेऊन पुढची तयारी करू, लोकसभेच्या निकालावरून अजित पवारांचं वक्तव्य। कोल्हापूरचे नवनिर्वाचित खासदार शाहू महाराजांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट, मातोश्रीवर शाहू महाराज आणि उद्धव ठाकरेंची भेट, भेटीदरम्यान सतेज पाटील यांची उपस्थिती। कोल्हापुरात सतेज पाटील समर्थकांकडून मुख्यमंत्री शिंदेंना डिवचणारे बॅनर्स, आता कशी वाजवली घंटी अशा आशयाचे बॅनर्स। नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाचा पदभार स्वीकारला, शेतकऱ्यांच्या हितासाठी नव्या सरकारचा पहिला निर्णय, शेतकरी सन्मान निधीचा 17वा हप्ता मोदींकडून जारी। मोदी सरकारच्या पहिल्या कॅबिनेटमध्ये मोठा निर्णय, आवास योजनेअंतर्गत 3 कोटी घरं बांधणार, सर्व घरांमध्ये गॅस कनेक्शन, नळ कनेक्शन आणि वीज कनेक्शन देणार। 18 जूनपासून संसदेचं विशेष अधिवेशन सुरू होण्याची शक्यता, 18 आणि 19 जून रोजी नव्या खासदारांचा शपथविधी होण्याची शक्यता, तर 20 जून रोजी लोकसभा सभापतींची निवडणूक होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। केंद्र आव्हाडांची मुंबई हायकोर्टात धाव, राम हा मांसाहारी होता या वक्तव्यावर 7 एफआयआर एकत्र करण्याची आव्हाडांची मागणी, 2 आठवड्यानंतर पुन्हा सुनावणी। फडणवीसांच्या नेतृत्वात आम्ही विधानसभा निवडणूक लढणार, तर आम्ही पूर्ण ताकदीनं विधानसभेला सामोरं जाणार, खासदार रक्षा खडसे यांची प्रतिक्रिया। हिंगोलीत आमदार संतोष भांगर यांचा जनता दरबार, शासनाचे कर्मचारी अधिकारी बोलावून नागरिकांना दिला विविध योजनांचा लाभ। रत्नागिरीत ठाकरे गटाच्या पराभवानंतर कार्यकारिणीत मोठे फेरबदल, रत्नागिरीत संजय कदमांची जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती, गुहागरमध्ये संदीप सावंतांची तालुका प्रमुखपदी निवड, तर चिपळूणमध्ये जितेंद्र चव्हाणांची नियुक्ती। मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळेंचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन, T20 वर्ल्ड कपसाठी अमेरिकेत गेले असताना हृदयविकाराचा झटका। राज्यात डेंग्यूचा धोका वाढला, गेल्या वर्षीच्या तुलनेत रुग्णसंख्येत 1.5 पट वाढ, पालघर कोल्हापूरमध्ये प्रादुर्भाव जास्त। नीट परीक्षा रद्द करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका, परीक्षेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप, नागपूर संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांची निदर्शनं। पुण्यात सारथी संस्थेच्या विरोधात मराठा समाजाचे विद्यार्थी पुन्हा आक्रमक, सारथीच्या प्रलंबित प्रश्नासाठी मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन।